या बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील घराबाहेर गोळीबार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पहाटे 5 वाजता हा गोळीबार झाला। 2 अज्ञातांनी सलमानच्या घराबाहेर 4 राऊंड फायर केले, त्यामुळे खळबळ माजली आहे। दुचाकीवरून आलेल्या व्यक्तींनी हा गोळीबार केला। दरम्यान मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेची टीम घटनास्थळी दाखल झाली आणि पुढील तपास सुरू आहे। दरम्यान हा गोळीबार का केला गेला याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। यानंतर मुंबई पोलिसांकडून सलमान खानच्या घराच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे। आता मी सलमान खानच्या घरच्या बाहेर आहे आणि माझा पाठीमार्गे जे आहे सलमान खानच्या घर आहे। आज सकाळी 5 वाजता 2 लोक मोटर बाईकवर आलेले होते आणि त्या लोकांनी 4 राऊंड फायरिंग केले आहे। पाठीमार्गे तुम्ही बघू शकता की मुंबई पोलीस टीम इकडे पोहोचलेले आहे। डीसीपी जे आहे ते स्वतः इकडे पोहोचलेले आहे आणि आता मुंबई पोलिसने या केसाची इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेली आहे। मुंबई पोलिसने सीसीटीव्ही बी जे आहे ते त्यांनी बघत आहे की कोण होते ते लोक। 2 लोक आले होते मोटर बाईकवर आणि त्यांनी फायरिंग केलेली आहे। याच्या अगोदर पण सलमान खानला एक थ्रेट आली होती। नंतर जे आहे आज 2 लोकांनी इकडे फायरिंग केलेली आहे। प्रीती सोमपुरा, न्यूज 18 लोकमत, मुंबई। अधिक माहितीसाठी आणि अपडेट्ससाठी जाऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्यासोबत जोडले गेलेत। अजित, पहाटे 5 वाजता झालेली ही फायरिंग, काही सीसीटीव्ही फुटेज किंवा काही माहिती अद्याप आतापर्यंत काही समोर आली आहे का? पोलिसांनी या सगळ्या भागामध्ये त्या ठिकाणी मोर्चे बांधणे सुरू केलेले आहे। ठिकठिकाणी इमारतीमध्ये असेल किंवा दुकानात असेल ते सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते तपासण्याचं काम सुरू केलेलं आहे। आपल्याला माहिती आहे की सलमान खान याला बिश्नोई गँगने याआधी देखील मारण्याची धमकी दिली होती, अनेक वेळा धमकी दिली होती। त्याचबरोबर सलमान खानच्या घराच्या बाहेर असेल किंवा सलमान खानच्या निनावी पत्र जे आहे ते वारंवार त्या भागामध्ये मिळत होतं। तर अशा परिस्थितीमध्ये सलमान खानची सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली होती। मध्यंतरी बिश्नोई गँगकडून त्याला ठार मारण्याची धमकी द्यायची जाहीर दिली गेली होती। त्यानंतर देखील सलमान खानची सुरक्षा व्यवस्था वाढवली गेली होती। पण ही घटना जी आहे ती साधारणपणे 5 वाजता पहाटे आज घडलेली आहे। 2 बाईक्सवर आले होते, त्यांनी जवळपास 5 ते 6 राऊंड फायर केलेले आहेत। पोलिसांनी या प्रकरणी 3 सीसीटीव्ही फुटेज जे आहेत ते त्यांच्या हाती लागलेले आहेत। यांनी असं लक्षात येतंय की जे आले होते, ज्यांनी फायरिंग केलेली आहे त्यांनी स्वतःची आयडेंटिटी दिसू नये याकरता पूर्णतः त्यांनी स्वतःला झाकून घेतलं होतं। पण शेवटी पोलीस तपासामध्ये जे काही समोर येईल किंवा पोलीस कशा रीतीनं या घटनेत तपास करून सत्य घटना जी आहे ती समोर आणतायत, काय नेमका यामागे उद्देश होता, बिश्नोई गँग यामागे आहे की आणखीन कोणी आहे, या सर्व गोष्टी तपास जो आहे ते पोलीस आता करतात आणि याकरता विशेष टीम जी आहे ती बनवली गेलेली आहे। बिलकुल अजित, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। अपडेट आपण घेत राहू कशा पद्धतीने याचा तपास होतोय।